मसाला सगळं त्याच्यावरले जे पाचूळ आहे तेल लावून ठेवलं होतं काढले. आता ह्याला स्वच्छ धुवून सुकायला ठेवलाय. पुन्हा ग्लाइंडर करून मिक्सीमध्ये भरून ठेवणार आहे. कारण स्वयंपाकाला जे आहे रोजचं सोपं जाते. आणि इथं मस्त आणली घरची हळद दळून. म्हणलं तर विकत घेऊनच आणली. जसं की हळकुंड घेतली होती. दरवर्षी आम्ही हळकुंडच घेतो. हळकुंड मिरच्या असं घेऊन दळून आणतो. पाकिटचं काही यूज करीत नाहीत. कारण सगळं आता पाकिटचंच खावं लागायले. जे आहे आपल्या हातामध्ये ते तरी असं घरगुती करून खायचं राहिले. तर बघा किती छान हळद आहे. आणि आपली जी हळद आहे अशी बोटाला लावली की आपला जे हात आहे हे बघा असं पिवळा होतं. आणि एकत्रीची हळद जी असती त्याला असा पिवळेपणा बिलकुल नसते. धुतली तरी हे हाताचे पिवळं पण जात नाही आपल्या. खायला पण एकदम थोडी बी टाकली तर कलर खूप छान येतं. दळून आणली तर एकदम गरम होती तर अशी हाडकू घातली आहे कारण खराब होत नाही म्हणून. आणि आता रात्रभर असं ठेवून तर दुसऱ्या दिवशी पॅक करून ठेवणार आहे. चला तर आज करायची मला मस्त चिकन बिर्याणी. त्याच्यासाठी काय काय घेतलेलं आहे मी काय काय टाकते ते तुम्हाला दाखवणार आहे. तर हे घेतलेलं आहे तेजपत्ता, अद्रक, लसण आणि लिंबू. आणि हे जे आहे ते खडे मसाले आहेत गरम. जसं की करणफूल आहे, इलायची, शाजिरा, मिरू आणि थोडंसं जायफळ, लवंगा आणि दालचिनी. हे जे आहेत हे खडे मसाले. आणि हे जे आहे कांदा, टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर ह्याचं पेस्ट आहे. हे आहे थोडंसं खोबऱ्याचं कूट. हे आहे ताजा फ्रेश माझ्या घरचा पुदिना. थोडंसं घेतलेलं आहे काश्मीरी लाल मिर्च. ही घेतलेली कोथिंबीर मस्त चिरून. थोडीशी घेतलेली आहे कसुरी मेथी. आणि आज बनवायची मला चिकन बिर्याणी. त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर चला आता करूया रेसिपीला सुरुवात. चला आधी तर मी कांदा भाजून घेते. जे बिर्याणीमध्ये टाकायचं आहे आपल्याला वरून सर्व करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपलं घरचं साजूक तूप आहे. तर बघा किती सुंदर आहे. खायला पण एकदम चविष्ट आहे. आता मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये अर्ध लिंबू जे असं पिळून. आणि जे हे फ्लेवर देते खूप छान याचं फ्लेवर येतं लिंबाचं. चला आता टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये राईस धुवून. बिर्याणी में तो चला आता चिकन मी बॉईल करून घेतलंय. त्याच्यामध्ये टाकणार आहे आता हे दही. थोडं दही टाकून हे टाकणार आहे मसाला. थोडंसं टाकणार आहे अद्रक लसण. ही आहे कसुरी मेथी.
हे आहे आपलं खोबऱ्याचं कूट आणि हे आहे लाल तिखट. चला आता सगळं मिक्स करून घेणार आहे. चला आपलं चिकन मस्त फ्राय झाले. आता ह्याच्यामध्ये भात सोडायचा. त्याच्यामध्ये मसाले मस्त सगळे तळी वगैरे छान झाले. ग्रेव्ही मस्त आणि पाणी सगळं हे झालेलं. चला आता ह्याच्यामध्ये सोडणारी भात. चला मस्त टाकले चौकोनी भात. आता टाकायचं ह्याच्यावर मस्त तळ्याला जे कांदा आहे फ्राय करून. जास्त कांदा कुणी आमच्या खात नाही असं डबल, कारण मसाल्यामध्ये पण भरपूर कांदा टाकलेला आहे मी. टाकणार आता हे आहे फ्रूट कलर. ह्याच्यावर आता टाकणार आहे मस्त हिरवीगार आपली कोथिंबीर. कोथिंबीर भरपूर मला अशी आवडते. तर चला मस्त आता आपल्या बिर्याणीचं पूर्ण जे आहे काम ते झालेलं आहे. आता आपण ह्याला दम मारायला ठेवणार आहे. मी आता ह्याच्यावर प्लेट ठेवणार आहे आणि ह्याच्यावर ठेवणार आहे हे माझा जे दगड आहे वाटणाचा ते. आणि ह्यानं मस्त दम भरतो. खूप वजन आहे. तर चला आता थोड्या वेळाने उघडून बघायची मला बिर्याणी. चला आपली बिर्याणी झालेली.